सध्या गोंदियामधून एक मोठी बातमी येत आहे। शहरात पेट्रोल आणि डिझेलबाबत घबराट पसरली आहे। खरं तर इराण-इस्रायल संघर्षासंदर्भात सोशल मीडियावर एक संदेश व्हायरल झाला, ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याच्या अफवा पसरल्या। ही अफवा पसरताच संपूर्ण गोंदिया शहरात घबराट पसरली। मंगळवार रात्रीपासून पेट्रोल पंपांवर लोकांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या। घाबरलेले लोक मोठ्या प्रमाणात पेट्रोल भरताना दिसले, ज्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। दरम्यान गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी पुढाकार घेतला। जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याचे आणि किमान 3 दिवसांसाठी पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे त्यांनी एका व्हिडिओद्वारे सांगितले। कोणत्याही खोट्या संदेशांवर किंवा अफवांवर विश्वास ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले। नमस्कार, मी प्रजित नायर, कलेक्टर गोंदिया। आपल्या जिल्ह्यामध्ये 82 पेट्रोल पंप आहेत आणि 8 प्रायव्हेट पेट्रोल पंपसुद्धा आहेत। यांच्यामध्ये अजून पुढे जे सकाळचा स्टॉक आहे ते ऑलमोस्ट 7,06,600 लिटर पेट्रोल उपलब्ध आहेत आणि डिझेल आपल्याकडे 9,33,300 लिटर उपलब्ध आहेत। हे एका म्हणजे आपल्या जिल्ह्यासाठी पुरेसा साठा आहे। 3 दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध आहे। सध्या लोकांमध्ये थोडा गैरसमज झालेला आहे की पेट्रोल आणि डिझेलचा काय तुटवडा आहे आणि या कारणाने पेट्रोल पंपवर गर्दी करत आहेत। तर माझा विनंती आहे की असा कोणत्याही फेक न्यूज किंवा गैरसमज होऊ नये, याच्यासाठी म्हणजे असा काय कोणत्याही परिस्थिती आपल्याकडे सध्या नाही आहेत। काल माननीय पंतप्रधान महोदयाने सुद्धा लोकसभांमध्ये त्यांनी विधान केलं की आपल्या देशाचं जे सध्याचं परिस्थिती आहे ते याच्यामध्ये मुबलक प्रमाणात त्यांच्याकडे स्ट्रॅटेजिक रिझर्व्स आणि बाकी सर्व गोष्टी उपलब्ध आहेत आणि वेगवेगळ्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेल देशामध्ये आणण्यासाठी शासनाकडून त्यांचा कार्यवाही चालू आहेत। कोणत्याही प्रकारचा तुटवडा या जिल्ह्यामध्ये सध्या नाही आहे आणि लोकांमध्ये पॅनिक होऊ नये याच्यासाठी असं आम्ही प्रशासन म्हणून कोणत्याही काही निर्बंध वगैरे घातलेला सुद्धा नाही आहेत। प्रत्येक पेट्रोल पंपला एकाच वेळी स्टॉक येत नाही, ते काही ठिकाणी कुठे कुठे कमतरता आहेत। ते मला वाटतं असं एक टेम्पोरल आहे, 2-3 तासामध्ये त्यांचा जसं स्टॉक नागपूर किंवा मुंबईवरून येतात ते भरून सुद्धा जातात आणि प्रशासनमध्ये सुद्धा जितकं ॲम्ब्युलन्स असो किंवा अत्यावश्यक सेवा आहेत त्याच्यासाठीच जे दरवेळी जे असतात 10% त्यांच्यासाठी राखीव तितकंच राखीव ठेवलेलं आहे। कोणत्याही फेक न्यूज किंवा गैरसमज लोकांमध्ये कोणीही पसरवू नका। असा कोणताही तुटवडा ॲज ऑन टुडे आपल्याकडे नाही आहेत। गॅसमध्ये सुद्धा सिमिलर सिच्युएशन आहेत। कोणत्याही प्रकारचा तुटवडा डोमेस्टिक कन्झम्पशनसाठी आपल्या जिल्ह्यामध्ये मागच्या इराणमध्ये वॉर चालू झाल्यापासून कोणत्याही प्रकारचा कमर्शियलमध्ये थोडा आपल्याला स्टार्टिंगमध्ये थोडा स्टॉक कमी येत होता, पण डोमेस्टिकसाठी कुठे कमतरता नव्हता। ते सेम सिच्युएशन आजही आहेत। आपल्याकडे मुबलक साठा आपल्याकडे उपलब्ध आहे।